नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 25 जून 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत. चला बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, FIH महिला हॉकी नेशन्स कप 2026 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा, भारत. तर बघा, आपल्या भारताने FIH महिला हॉकी नेशन्स कप 2026 हा जिंकलेला आहे. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, FIH महिला नेशन्स कप 2026 हा भारताने जिंकलेला आहे. तर भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम सामन्यामध्ये यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून हे विजेतेपद पटकावलेले आहे. तर बघा, विजेता संघ आहे भारत आणि भारत देशाचे हे दुसरे विजेतेपद आहे. तर पहिले मिळाले होते भारताला 2022मध्ये आणि दुसरे आता भेटलेले आहेत. तर बघा, उपविजेता संघ आहे न्यूझीलंड या देशाचा. तसेच बघा, तिसरे स्थान आहे अमेरिका या देशाचे. लक्षात ठेवा. तर बघा, अंतिम सामन्यामध्ये भारताकडून नवनीत कौर आणि सुनीलिता टोप्पे यांनी गोल केलेले आहेत. तसेच बघा, सामनावीर ठरलेला आहे लाल रेमसियामी. ओके, तर लक्षात ठेवा. तर सर्वाधिक गोल केलेले आहेत बघा भारताची दीपिका या खेळाडूने. तर चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, तमिळनाडू राज्यामधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प भारताने कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारला आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच रशिया. तर भारत आणि रशिया या दोन देशांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. तमिळनाडू राज्यामधील कुडनकुलम हा अणुऊर्जा प्रकल्प भारताने रशियाच्या सहकार्याने उभारलेला आहे आणि रशियन कंपनी ॲटम स्ट्रॉय एक्सपोर्ट्स आणि भारताच्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने हा प्रकल्प विकसित केलेला गेलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. तर बघा, कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पामध्ये रिॲक्टर वापरलेलं आहे बघा. त्याचं नाव आहे VVER 1000 मॉडेलचे रिॲक्टर वापरले आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, राजा परवा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर याचं उत्तर असणार आहे बघा ओडिसा. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर ओडिसा या राज्यामध्ये राजा परवा उत्सव हा साजरा केला जातो दरवर्षी. तर चला बघूयात आपण. तर बघा, 3 दिवसांच्या वैशिष्ट्यपूर्ण हा जो सण आहे तो 3 दिवसांचा वैशिष्ट्यपूर्ण सण असून तो प्रामुख्याने मान्सूनच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी आणि भूमाता यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, जगातील 18वे सर्वोत्तम कला आणि सांस्कृतिक शहर म्हणून भारतातील कोणत्या शहराला मान्यता मिळाली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे. तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए म्हणजेच जयपूर. तर जयपूर या शहराला जगातील 18वे सर्वोत्तम कला आणि सांस्कृतिक शहर म्हणून भारतातील या एकमेव शहराला मान्यता मिळालेली आहे. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, लंडन येथील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिक टाईम आऊट याने जाहीर केलेल्या जगातील टॉप 20 सर्वोत्तम कला आणि सांस्कृतिक शहरांच्या यादीमध्ये राजस्थानच्या या पिंक सिटीने म्हणजेच गुलाबी नगरीने 18वे स्थान पटकावलेले आहे. तसेच बघा, विशेष म्हणजे या जागतिक यादीमध्ये स्थान मिळवणारे जयपूर हे भारतातील एकमेव शहर ठरलेले आहे. तर लक्षात ठेवा, भारतातील एकमेव शहर असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, राष्ट्रीय अन्वेषण संस्थेचे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे सुंदरराज पट्टीलिंगम. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा, राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच NIA याच्या महानिरीक्षक या पदावरती IPS अधिकारी सुंदरराज P यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. सुंदरराज P म्हणजेच सुंदरराज पट्टीलिंगम. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, QS युनिव्हर्सिटी रँकिंग 2027मध्ये कोणते विद्यापीठ प्रथम स्थानी आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच MIT. तर अमेरिकेचे MIT हे विद्यापीठ QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2027मध्ये प्रथम स्थानी आलेले आहे. ओके, लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2027 म्हणजेच QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग या 2027मधल्या रँकिंगमध्ये अमेरिकेमधील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MIT हे विद्यापीठ जगामध्ये प्रथम स्थानी आलेले आहे. तर बघा, या संस्थेने सलग 15व्या वर्षी आपले अव्वल स्थान
कायम राखलेले आहे. तर लक्षात ठेवा, सलग 15व्या वर्षी हे त्यांनी अव्वल स्थान कायम राखलेले आहे. तर महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. तर या जागतिक यादीमध्ये दुसऱ्या स्थानावरती आहे संयुक्तपणे ब्रिटनचे इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडन आणि अमेरिकेची स्टॅनफॉर्ड युनिव्हर्सिटी हे दुसऱ्या क्रमांकावरती आहेत. तर बघा, भारतातील सर्वोत्तम संस्था म्हणजेच बघा, या जागतिक क्रमवारीमध्ये भारतातील 52 संस्थांना स्थान मिळाले असून IIT दिल्ली हे जागतिक पातळीवरती 118व्या क्रमांकावर आहे. तर भारतातील त्याचे स्थान आहे बघा पहिले. तर लक्षात ठेवा, IIT दिल्ली हे जागतिक पातळीवरती 118व्या क्रमांकावर आहे आणि भारतामध्ये प्रथम स्थानावरती आहे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. जून 2026मध्ये कोणत्या राज्यामध्ये 1.5 कोटी वर्षे जुने जीवाश्म म्हणजेच फोसिल्स सापडले आहेत? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच ओडिसा. तर ओडिसा या राज्यामध्ये हे जीवाश्म सापडलेले आहेत. चला बघूयात आपण बघा, ओडिसाच्या मयूरभंज जिल्ह्यामधील बारीपाडा या भागामध्ये एका शैक्षणिक सहलीदरम्यान संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या टीमला जीवाश्म आढळून आलेले आहेत. तसेच बघा, या जीवाश्माचे प्रकार आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्राचीन शार्कचे दात, शार्कचे पाठीचे मणके, माशांची हाडे आणि सागरी शिंपल्यांचा समावेश आहे. हे जीवाश्म मायोसीन कालखंडातील म्हणजेच सुमारे 1.5 कोटी वर्षापूर्वीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या NBAच्या कृषी जैवविविधता तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे डॉक्टर PL गौतम. तर बघा, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. कोणत्या राज्यामधील आसाम बांबू हस्तकला या पारंपरिक उत्पादनाला GI टॅग मिळालेला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे आसाम. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर आसाम या राज्यामधील आसाम बांबू हस्तकलेला GI टॅग मिळालेला आहे. लक्षात ठेवा, GI म्हणजेच काय? तर बघा, जॉग्राफिकल इंडिकेशन. ओके. आसाममधील ग्रामीण आणि कारागीर पिढ्यानपिढ्या बांबूचा वापर करून टोप्या, ज्याला स्थानिक भाषेमध्ये जापी असे म्हणतात, तर या चटया तसेच बघा घरगुती भांडी आणि शोभेच्या वस्तू तयार करतात आणि त्यामुळेच नुकताच आसाम बांबू हस्तकलेला हा GI टॅग मिळालेला आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. चर्चेत असणारे टेलिग्राम या ॲपचे CEO कोण आहेत? तर बघा, याचं उत्तर आहे पावेल दुरोव. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर पावेल दुरोव हे टेलिग्राम या ॲपचे CEO आहेत. बघूयात आपण बघा. पावेल दुरोव यांचा जन्म झाला होता बघा रशियामध्ये. त्यांच्याकडे सध्या फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती या 2 देशांचे नागरिकत्व देखील आहे. तर बघा, टेलिग्रामची स्थापना पावेल दुरोव आणि त्यांचे भाऊ निकोलाई दुरोव यांनी 2013मध्ये केली होती. तर बघा, त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या टेलिग्रामचे मुख्यालय आहे बघा दुबई UAE येथे. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचे महत्त्वाचे 10 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तसेच आपण जे दररोज प्रश्न घेत असतो त्यांची तुम्हाला रिव्हिजन देखील करायची आहे. आठवड्याच्या प्रत्येक रविवारी तुम्ही रिव्हिजन करायचे आहे. कारण की रिव्हिजन केल्यामुळेच तुम्हाला हे प्रश्न कायमचे लक्षात राहणार आहेत. ओके.